आहेत आणि सुंदर देखावा त्यांनी सादर केलेला आहे। सर, या देखाव्याबद्दल दोन शब्द काय सांगा? आपण सर्व जाणतो तुळशी जी आहे या तुळशीचं वैज्ञानिक महत्व आहे, धार्मिक महत्व आहे आणि सर्वच दृष्टीने तुळशी ही आपल्यासाठी खूप फायद्याची आहे। तर सर्व लोकांनी तुळशीचं रोपण केलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे। त्यासाठी आमच्या वर्गाने हा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे। यामध्ये या देखाव्यासोबतच तुळशी विवाह, त्यानंतर विठ्ठल रुक्माई, जनाबाई यांचे सुद्धा पात्र विद्यार्थ्यांनी रंगवलेले आहे। आपल्या सोबत सुंदर देखावा सादर केलेला आहे। आपलं नाव? श्री हरी गत्री। अच्छा, पण हा देखावा या ठिकाणी प्रतिकृती कशाची आहे? हा केरळमध्ये जो ओणम सण साजरा केला जातो त्याच्यामध्ये कथकली डान्स हा साजरा आहे। अच्छा, पण वर्ग शिक्षक कोण आहे तुझे? आमचे वर्ग शिक्षक गोपालकृष्ण कुलकर्णी सर। अच्छा, बरं शाळेबद्दल काय सांगणार? दोन शब्द, शाळा कशी आहे तुझी? शाळा खूप चांगली आहे। शाळेमध्ये खूप सारे उपक्रम राबवले जातात आणि खूप सारे सीन काढले जातात गणपतीच्या टायमाला। मतदान जनजागृती, काही काय सांगणार? मतदान जनजागृती देखावा आपण सादर केलेला आहे चिमुकल्यांनी। आपण या मतदान जनजागृती या सीनद्वारे आपण असं सर्व नागरिकांना की आता हे लोकशाही तंत्र आहे आणि यामध्ये आपल्याला आपला जो आपल्या देशाचा राष्ट्राचा विकास घडवणारे जे हे आहेत मंत्री आहेत तेच आपल्याला निवडून द्यायचे आहेत आणि आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो आपण 100% बजावला पाहिजे। मित्रांनो, असा सुंदर देखावा त्यांनी सादर केलेला आहे। आपण बघतो या ठिकाणी अशा विविध प्रकारचे या ठिकाणी देखावे आदर्श विद्यालयाच्या चिमुकल्यांनी सादर केलेले आहेत। मॅडम, आपलं नाव? मी चिखली पोलीस स्टेशनला कार्यरत आहे आणि महिला हेड कॉन्स्टेबल म्हणून मी पदावर आहे। अच्छा, बरं, आज ही श्री गणेशाच्या विसर्जनाची आदर्श विद्यालयाच्या चिमुकल्यांनी ही जी मिरवणूक काढलेली आहे, विविध प्रकारचे देखावे आहेत, त्या देखाव्याप्रकारे एखादा अनुभव काय सांगणार? आदर्श शाळेने जे गणेश उत्सव संदर्भाने जे देखावे काढलेले आहे किंवा जे सीन सादर केलेले आहे ते समाजाला प्रेरणा देणारे आहे, समाजाची संस्कृती जपणारे आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जे शाळेचे विद्यार्थी आहे त्यांना घडवले जात आहे, तर ते आदर्श शाळेचं फार उत्कृष्ट काम आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचे नियम असतील, कायद्याची शिकवण असेल, नंतर संस्कृती असेल, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं आदर्श शाळेने जे देखावे सादर केले ते प्रेरणा देणारे आहे। ओके, थँक्यू, धन्यवाद। सुंदर देखावा आई रेणुका देवीची जी यात्रेचा जो वाहन असतो तो वाहनादरम्यान जे त्रिशूलधारी असते ते हुबेहूब देखावा या चिमुकल्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे। वर्ग शिक्षिका आपल्या सोबत आहेत। मॅडम, आपलं नाव? मी सौ ज्योती राजेंद्र भावसार, वर्ग 9 ची वर्ग शिक्षिका आहे। बरं, ह्या देखाव्याच्या माध्यमातून काय संदेश देणार? या देखाव्याच्या माध्यमातून संदेश देणार आहे की नवसाला पावणारी चिखलीकरांची आराध्य दैवत मा रेणुका देवी यांचा आम्ही एक उत्सव साजरा केलेला आहे की बरेचसे लोक त्या यात्रेच्या दरम्यान दर्शन न घेता निघून जातात आणि यात्रेच्या दरम्यान कोणकोणत्या प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीच्या आहेत त्या प्रथा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही एक छोटासा केलाय। आणि यातून मला एक समाज प्रबोधन करायचं आहे की जे विद्यार्थी आणि जे तरुण आता भरकटून राहिले अशा भरकटणाऱ्या तरुणांना मी अध्यात्माकडे थोडंसं वळवण्याचा प्रयत्न करते आहे की जर आपण अध्यात्म केलं आणि देवाच्या जवळ आपण जाऊन आपण मनापासून प्रार्थना केली तर आपले सगळे स्वप्न साकार होऊ शकतात। म्हणून व्यसनाच्या मार्गाला लागण्यापेक्षा ध्यानाच्या मार्गाला लागा असा मला समाजाला संदेश माझ्या सीन मधून सादर करायचा आहे। मित्रांनो, आदर्श विद्यालय सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करते, कारण की भारतीय संस्कृतीचे धडे आणि शालेय शिक्षणाचे धडे सुद्धा या ठिकाणी दिल्या जात आहेत। चिमुकले आहे ही सीन तयार केलेला आहे। तर वाहतुकीचे नियम पाळा, तुम्ही जनतेला जसं सांगता त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। कसं वाटतंय आपल्याला? खूप छान वाटते आहे। जसं हे लहान लहान मुलांना अजूनपर्यंत जी जागरूकता निर्माण केलेली आहे ते लोकांना देखावे पाहण्यासाठी आलेले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जागरूकता निर्माण व्हावी। त्यांनी हेल्मेटचा वापर करावा, ट्रिपल सीटचा कमी वापर करावा, जेणेकरून जनतेमध्ये एक संदेश जाईल की त्यांनी वाहतुकीच्या नियमाचे कशा प्रकारे पालन करावे। हा जो देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे त्याबद्दल काय सांगणार? आमचा देखावा होता स्वदेशी अपनाव देश बचाव। महात्मा गांधीजींनी जो स्वदेशीचा मंत्र दिला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा मेक इन इंडियाचा नारा दिला। या दोन्हींपासून आम्ही प्रेरणा घेऊन हा देखावा बनवला आणि या देखाव्याद्वारे आम्ही समाजामध्ये स्वदेशी उत्पादने वापरा ह्या जनजागृतीचा प्रयत्न करत आहोत। शालेय विद्यार्थी जीवनामध्ये या ठिकाणी हा जो इंटरनेटचा वापर या ठिकाणी आधुनिक पद्धतीने या ठिकाणी केला जातो काळाच्या बदलानुसार, आणि त्या पद्धतीने धर्तीवर या ठिकाणी मुलांना घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतायत, त्याच्याबद्दल काही संदेश मुलांना काय देणार? इंटरनेटचा वापर करणं काळाच्या बदलानुसार खरोखर गरजेचं आहे,
पण जिथे कुठे आवश्यक आहे तो तिथेच केला पाहिजे. आता AI टेक्नॉलॉजी वापरून आम्ही सुद्धा या देखाव्यामध्ये भरपूर ते आवाज वगैरे रेकॉर्डिंग केलेली आहे, पण गरजेनुसार. आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये AIचा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर किती आवश्यक आहे हे बघूनच तो वापर करावा, हा संदेश आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना नेहमीच देत असतो. एक शिक्षक म्हणून हा आमचा प्रयत्न राहतो. ओके, थँक्यू, धन्यवाद. हा सुंदर देखावा कशाचा आहे? वर्ष 2024-25 साठी युनेस्को या जागतिक संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा 12 किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्तंभाचा दर्जा दिला आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी वर्ग 10 फणे हा देखावा साजरा केला आहे. तसेच या किल्ल्यांचे संवर्धन करण्याची, त्याची काळजी घ्यावी हा संदेश या देखाव्यातून निर्माण होतो. तर या ठिकाणी तू शालेय जीवनामध्ये या ठिकाणी शाळा शिकते, या शाळेबद्दल कसं वाटते? तुझे वर्ग शिक्षक असतील, त्याची जी शाळेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, शिक्षण प्रसारक मंडळ आणि प्राचार्यांबद्दल काय सांगणार? तर सगळे कसे चांगले आहेत, संस्कार देतात आणि या शाळेत एक आदर्श, जसे नावाप्रमाणेच शाळा आदर्श आहे. आणि असं म्हणतात ना की आपला पाया असतो म्हणजे ती शाळा असते. मग शाळेमुळेच असा एक संस्कार भेटतात, आदर्श भेटतो, स्वाभिमानाने कसं वावरायचं हे असे एका शाळेतूनच कळतं. ओके, थँक्यू. पुढील वाटचालीस तुमच्या मित्रांनो या ठिकाणी शुभेच्छा. हमसे हाथ मिला लो, मराठों की तरफ आ जाओ, जिंदगी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पड़ेगा. तर या ठिकाणी सुंदर देखाव्याच्या माध्यमातून कुठेतरी जनजागृती या आदर्श विद्यालयाच्या चिमुकल्यांनी केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल काय सांगणार? कारण की विविध वेशभूषा असतील, सुंदर कलाकृती असेल, ती सादर या ठिकाणी जनतेसमोर या ठिकाणी केलेली आहेत. काय सांगणार? शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श विद्यालय ही वर्षानुवर्षाची गणेशोत्सवाची मिरवणुकीची जी परंपरा आहे, ही महाराष्ट्रात मला तरी वाटतं कुठल्याही शाळेमध्ये अशा प्रकारचे देखावे, सुंदर अशा प्रकारचे 44 देखावे सादर झाले, ज्यामध्ये सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, त्यानंतर आध्यात्मिक असेल, त्यानंतर समाज प्रबोधनपर असेल आणि आतापर्यंत होत असलेल्या ज्या अघोरी प्रथा, रूढी, परंपरा याच्यावर मार्गदर्शन असेल, असे संपूर्ण प्रकारचे देखावे आमच्या विद्यालयानं वर्ग 5वी ते 12वीच्या सर्व तुकड्यांनी सादर केले. ज्याच्यामध्ये माझा जो सीन होता, राधा आणि कृष्णाची रासलीला यावर आधारित राधाकृष्ण दर्शन हा सीन होता. या सीन मध्ये सर्व मुलं हिरीने भाग घेऊन आणि यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, चिखली नगरपालिका असेल, आमचे सर्व संचालक मंडळ असतील आणि त्यासोबतच जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा, यांचे सर्वांचे मी आभार मानतो की ज्यांनी आम्हाला सुरक्षा पुरवली. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार आणि धन्यवाद.